त्याने पिंकी इकडे साफ करून घेते. साफ करायला पण अवघड नाही जात आंबळीला ना. नाही फक्त चोळायला लागतं असं. त्याची खवली निघते बरोबर. पहिल्यांदाच आज कांदा आणि टोमॅटो कापून घेतात. हे बघा. आलोय आता नदीवरती आणि बघा 2 पिशव्या भरून आणल्या जाळे. सगळे ना 3च जाळे आणल्या. 2 मोठी जाळे आहेत, एक आंबळ्याचा आण. मागच्या वेळेस तर काय आंबळ्या नव्हत्या लागल्या. आता ना दुसऱ्या जागेमध्ये आलोय. एवढ्या जागेमध्ये ना आंबळ्या ना भेटू शकतात, त्याच्यामुळे घेऊन आलोय. पण इतका हवा सुटलाय ना आता. तिकडे जायचं समोर. आणि मागच्या वेळेस सुद्धा ना इथं आलेलो, पण आंबळ्याचं काही जाळं नव्हतं आणलं. आजच्याला घेऊन आलोय. एवढ्या जागेमध्ये आहे ना असा झिरपा आहे, त्याच्यामुळे ना इथं कायमचाच म्हणजे ना चिखल राहतोय. त्याच्यामुळे ना अवघड आहे थोडं चालत जायला. वजन घ्यायला मेन म्हणजे अवघड आहे. चला त्या साईडला गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय. इथं आहे ना थांबायला मस्त जागा आहे, खडक आहे. आणि इथं आहे ना स्वयंपाक सुद्धा बनवायला आहे ना एकदमच भारी जागा आहे. जेवण करायला तर एकदम भारी. या साईडला बघा पिंकीने ना पूर्ण टूप पण घेतले फुगून. आणि अवघड होत नाही जास्त आता आहे ना, पंप पण आहे त्याच्यामुळं. आता टूप झाले ना मग लगेचच आहे ना पाण्यामध्ये हे उतरायचं. गेल्यात आता इथं टुपावरती बसल्यात. आणि मी हे जाळ घेऊन देते. आंबल्याचं जाळ आहे ते. त्या साईडला गेल्यात. आंबळ्याचं जाळ आता झालंय सोडून. ते दुसरं आहे ते देते. खवले माशाचं जाळ आहे. आता आहे ना पाण्यातनं बाहेर पण निघून आलोय. दोन्ही पण जाळे ना लावून घेतलं. त्या साईडला एक लावलंय आणि एक या साईडला लावलंय. या साईडला ना आंबळ्यांचं जाळं लावलंय. इकडे ना थोडं मोठ्या माऱ्याचं जाळं लावलंय. आणि आता बनवायचं इथं भात. बघा पिंकीची चालली तयारी. मासे भेटायच्या ना अगोदर सगळी तयारी करून घेतोय आम्ही. कारण तर थोडेफार तर मासे भेटणारच आहे कालवणाला. पहिलं तर भात बनवून घेऊ. आणि इतका हवा सुटला साईडला बघा पिंकी ना आता भात बनवून घेते. इथं आहे ना चूल पण बनवली आणि ते पण एकदम आडोशालाच. आजच्याला ना पातेलं पण बारकच आणलंय. चूल पेटन का पिंके? पेटन ना आता आड बाजूला आहे ना. हा आजच्याला ना मार्केटला काही एखाद्या वेळेस जायला जमायचं नाही, कारण तर इतका हवा सुटलाय ना. आणि नदीमधनं आहे ना जलपर्णी सुद्धा आहे ना इतकी वाहून चालले ना, मग ते जाळीला अडकते. त्याच्यामुळे मासे काही भेटत नाही. चूल पेटवून झाले आता. इथं काही जास्त वारा नाही लागत. लय भारी चूल पेटले आता. आणि भात पण लगेच आहे ना शिजणार आहे. कारण तर आहे ना हवा तर लय सुटलंय, पण इथं ना लागत नाही जास्त. बघा जाळ वरती येते म्हणले ना, भात तर लगेच शिजणार आहे. आजच्याला पातेलं पण बारकच आणलंय. इकडं बघा घरनं जे ना पाण्याची बॉटल पण आणली मोठी स्वयंपाकाला. आणि एक पिण्यासाठी पण आणलंय पाणी घरनंच. कारण तर आता आहे ना हे असे जलपर्णी होते ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर मग त्याचे मुळे अशा पाण्यामध्ये जातात आणि त्याचा ना कचरा पाण्यामध्ये होतोय या साईडला. तर त्याच्यामुळं ना घरनंच पाणी आणलंय. भात झालाय आता. तर उतरून घेते. भात तर झालंय आता. आता आहे ना पाण्यामध्ये उतरतोय लगेचच. आणि पहिलं जाळं लावलंय ना या साईडला आंबळ्यांचं लावलं इकडं, तर ते काढून आणणार आहे. आणि बघू किती आंबळ्या लागतात त्याला. आंबळ्या जर लागल्या असेल ना त्यांची जे ना रेसिपी बनवायची, ते पण नदीवरतीच. कारण तर ना आंबळ्या काही भेटत नाही. पण थोडेफार जरी भेटलं ना तर इथं ज्यानं कालवण बनवायचंय. फक्त कालवण बनवायचं बाकी आहे. त्याच्यानंतर हे जाळ काढू आपण. पहिलं तर आंबळ्याचं आणतो. आंबळ्या जर लागल्या असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आणि त्या साईडला लावलंय ते जाळ आंबळ्यांचं. ते चालल्यात आता काढायला. लय थंडी वाजते. वारा पण लय सुटलाय ना. जवळ आल्यात आता. आता आंबळ्या भेटल्यात का नाही बघू आता इथं आल्यावरती. एक एक तर दिसतात. इथं थोड्या दिसतात आंबळ्या.
तिथं दिसतात म्हणल्यावरती लागल्या असं आंबळ्या. आंबळ्या काढायच्या आहे ना, त्याच्यामुळं मी पाटी पण धुवून घेतली. ही बघा मस्त धुवून घेतली. तर हे आले का मग आंबळ्या काढू. आता आहे ना जाळ्यातले आंबळे काढून घ्यायच्यात. चांगले मोठ्या साईजचे भेटलेत आजच्याला आंबळ्या. पहिलं तर आहे ना वाटलेलं की आंबळ्या लागणार नाही, पण नंतर आहे ना आंबळ्या लागल्यात त्या पण बऱ्याचशा. आणि आंबळ्याची साईज आहे ना एकदम मोठे साईज आहे, कारण तर आहे ना हे जाळं आहे ना मोठ्या माऱ्याचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना थोडं बारक्या माऱ्याचं पण जाळं असते, त्याला आहे ना बारीक आंबळे लागतात, ह्याला आहे ना मोठे आंबळे लागतात. तर लागल्यात आंबळे बऱ्याचशा. पहिलं तर आहे ना हे उगवून घेतोय. इकडे गेलाय बघा मासा एक, तो दिसलाच नाही मला. काय आहे ना लोळे मासे पण आहे, ते लोळे आहे. तुम्हाला दाखवतो आता जवळून. जिवंतच आहे अजून. हे बघा लोळे आहे आणि आंबळी आहे. इकडे आंबळे आहे. बघा आजच्याला ना आंबळ्याचं कालवण बनवायचंय. ह्या साईडला पाटी आहे, तिकडे ना सगळे आम्ही आंबळे काढून घेणार आहे. एकाच जागेवर तेव्हा ना किती आहे, 4 आहे आंबळे. एकाच ठिकाणी बघा किती आंबळ्या लागल्यात. आणि ती पण मोठी साईज आहे ना. हा ही बघा अशी साईज आहे आंबळ्यांची. ही बघा किती मोठी आहे आंबळी. घरामधून निघत पण नाही इतकी मोठे. बारीक मारायचं 18चं जाळं असतं, हे आहे ना जाळं 20चं आहे. 20चा मारा आहे. तर या जाळ्याला मोठी आंबळे लागते. हे बघा साईज बघा आंबळीची दाखवर हातावरती. ते मग हातावरून तर बाहेर निघते आंबळी, इतकी मोठी आहे बघा. सगळी मोठी साईज आहे बघा पूर्ण. ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला दाखवतोय. हे बघा आता घेतोय मी पण काढून. ह्याच्यामध्ये ना बरेचसे आंबळे लागलेले आहेत जाळ्यामध्ये. बरेच लागले तिथं पण एवढ्या जाग्यामध्ये. इथं जास्त आहे, इथं जास्त आहे. आणि सगळे साईज शेमच आहे, मोठीच आहे. माळच झाली त्यांची माशांची, आंबळ्या माशांची. आंबळ्यांना खायला तर एकदम चवदार असतात. बऱ्याचशा लोकांना ना माहिती असेल आंबळ्याची चव कशी असते ती. हे बघा पटापट येतात काढता. आता काढून घेतोय, बऱ्याचशा लागलेले आहेत आंबळ्या. लय उशीर लागणार आहे, कारण तर जास्त लागल्यात ना आंबळे त्याच्यामुळं. इथं बघा परत एकदा आल्या तशा शेम. मागाशी भेटलेलं ना त्याच्यापेक्षा बघा किती आहेत आंबळे ना आंबळे झाले बघा इथे एवढ्या जागेमध्ये. काय काय ठिकाणी ना लयच लागल्यात. आंबळे काढायला ना एकदमच मजा वाटते आंबळे काढायला, कारण तर आहे ना हे ना मासे काही भेटत नाही जास्त. मग नदीला तर नाही जाता राहिले पहिल्यासारखे. पहिले असायचे पण आता आहे ना कमी झालं. ते पण आहे ना लांब येऊन आहे ना एकाच ठिकाणी भेटतात, फक्त इकडंच. आमच्या साईडला पण काही भेटत नाही. पिंकीला जमत नाही, पण हे ना आंबळे काढायला एकदम सोपे असते. हे बघा असं वाढायचं आणि असं काढायचे. कारण तर आहे ना पहिलं ना स्टार्टिंग ना या जाळ्यापासून केलेली आम्ही सुरुवात. अजून सुद्धा ना बऱ्याचशा खाली असणार आहे. आल्यातच इथं तुम्हाला दाखवतो आता परत एकदा शेम आहे ना तशाच भेटल्यात इथं एवढ्या जागेमध्ये. बरेच लय लागल्यात आंबळ्या, नाही का पिंके? इथं लय आहे माळ आंबळ्यांची. इथं तरी कमी आहेत, आणि इथं अजून आहे ना तुम्हाला दाखवतोय. या बघा इकडं आंबळ्या काढायला लय भारी वाटते काढायला. मोठं जाळं लावलेलं ना मागाशी, त्याला काय मासे लागले नाही मोठ्या जाळ्याला. तर बरं तरी आहे ना आंबळ्याचं जाळं हाय संग, त्याच्यामुळे भेटल्यात आंबळ्याच्या जाळ्याला. इथं आहे ना पिंकी जवळ पण बरेचसे आहेत, माझ्याजवळ पण बरेचसे आहेत. असे काढायचे पिंकी फास्ट मध्ये. काय डोक्याला अडकतात ना त्या अवघड जाते काढायला म्हणायला, ते उगून काढायला लागते. हे बघा आता मला झालं उशीर आणि पिंकी लागले आता पटापट काढायला.
काय ना आंबळ्यांची साईज मोठी पण आहे, तर घरामधून आहे ना लवकर निघत ना. आंबळे झाल्यात काढून, आता याच्या मधल्या ना बाकीच्या घेते पिंकी कालून बनवायला. इकडे आहे ना आता पिंकी आंबळे घेऊन घेते. ना पिंकी इकडे साफ करून घेते. साफ करायला पण अवघड नाही जात आंबळीला ना, नाही फक्त चोळायला लागतं असं. त्याची खवली निघते बरोबर. चमकीवाणी आहे. फक्त चोळायची ना. हा चोळायची फक्त अशी हातावरती घेऊन लगेच खवली निघते त्याची. हे बघा दाखवर जवळ खवली लगेच निघाली त्याची. आता आहे ना साफ करून झाल्यात, 3दा तरी देऊन घेतल्यात आणि आता फोडायच्यात ना. हा हे असं करायचं साफ. काहीच कचरा नसतोय ना त्याला, उगाच थोडा असतोय. कचरा तर नसतोय त्याला. हा कचरा बघा किती लय कमी असतोय ना. हा हे अशा साफ करायच्यात. परत एक दाखव बरं. हे का असं घ्यायचं आणि हे आहे ना हे असं वडायचं खाली. कचराच नसतोय त्याला कायच. दाखव बरं आता जवळ. झाली साफ आंबळी. तुम्हाला दाखवतोय. इकडे बघा, हे असे साफ करून झाले. हे अशी साफ करून घेतली आणि खवली नाही काय नाही त्याला. आणि असे आंबळे बघा. आता असे सगळे साफ करून घ्यायच्यात. ह्याचं आहे ना कालवण आणि फ्राय बनवायचे. तुम्हाला दाखवतोय. तवा पण आणलाय बारका, आणि थोडी फ्राय बनवू आणि थोडं कालवण बनवू. हे बघा इतक्या झाल्या साफ करून. आता फ्राय बनवायसाठी थोडे घेते एका ताटामध्ये. आणि इकडं बघा ह्यांचं आहे ना कालवण बनवायचं आहे. आणि बरेचसे आपण आहेत आंबळ्या, आणि आम्ही आहे ना 2च माणसं आहेत. आज साफ करून ह्या अशा दिसतात बघा. खवली नाही काय नाही. पहिल्यांदाच आज कांदा आणि टोमॅटो कापून घेतात. हे बघा 2 आहेत मोठी मोठी. बघू आता जमतंय का नाही मला. पहिलं तर हे खालीच ठेवतोय, आणि चांगले दगडी पण आहेत तर दगडीवरतीच कापून घेतोय पहिलं तर. हे या साईडने पण कापू का, राहून दे. हा कापा ना, दोन्ही साईडने कापायला लागतंय. बघू जमतंय का नाही मला कापायला. हे बघा हे असं झालंय. पटापट तर नाही जमत कापायला मला, पण कापतोय कसं तरी. आम्ही गेलो ना नदीवरती, तर कधी कधी ना आम्ही सुद्धा बनवतोय रेसिपी माशांची. मोठे मोठेच ठेवतोय, आता काय जास्त जमत पण नाही. आणि पहिल्यांदाच बोलले का मी कांदा आणि टोमॅटो कापतोय. मी तर मोठे मोठेच ठेवलेत बघा हे असे. तेल टाकून घेते. कांदा टाकून घेते. कांदा चांगला शिजून देते. कांदा शिजलाय आता. टोमॅटो टाकून घेते. आजच्याला ना शिजायला थोडा उशीरच लागणार आहे, कारण तर आहे ना मी कापलं ते टोमॅटो, आणि ते पण मोठे मोठे आहे त्याच्यामुळे उशीर लागणार आहे. त्याला लय शिजवायला लागणार आहे. शिजन व्हायला जास्त काही उशीर लागायचा नाही. मसाले घेतले सगळे टाकून. कारण तर हवा पण लय आहे, आणि त्याच्यामुळे ना मसाले सुद्धा आहे ना टाकायला जमत नव्हते, तर पटकन ना पिंकीने टाकून घेतलेत नाही का. लय हवा सुटलंय, वारा सुटतोय असा, त्याच्यामुळे ना. आणि तरी सुद्धा ना हे आडुशाला बनवले चूल आम्ही. मासे टाकून घेते आता.
झालंय, आता उतारून घेते. कालवण काही जास्त नाही ठेवलं त्याच्यात, कारण की दोघच जण आहे त्याच्यामुळे. दाखव बरं किती आहेत. त्या पण आहेत तरी 10-12 असतील ना. हा 10-12 आहे. आता त्याची बनवायची फ्राय. कालवण तर झालं, इकडे ठेवले बघा. साधी सोपी फ्राय बनवायची आता इथे एवढ्यातच. बारीक बारीक कागदांमध्ये आहे ना मसाले, मीठ, हे सगळं काय आणलंय पिंकीने. तिकडे बघा हळद आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळं सामान आहे, तेल मीठ सगळं सामान आहे त्याच्यामध्ये. मसाले त्याच्यामध्ये जास्त घेतले नाही ना तू. नाही, थोडेच घेतले. आणि त्याला काही जास्त मसाले पण लावायची गरज नाही म्हणायला, थोडे कमी असले तरी जमन म्हणायला. जास्त मसाल्याची गरज नाही त्याला. हे बघा असं घेतलंय साधं सोपं, तुम्हाला दाखवतोय. इकडं बघा मसाले लावून घेतल्यात आंबळ्यांना. आता तव्यावरती टाकून घेते. बसतील का त्याच्यामध्ये सगळ्या. नाही, थोडे थोडेच टाकणार आहे, एवढे तर नाही बसणार. जास्त काही उशीर लागायचा नाही त्याला म्हणायला फ्राय व्हायला. बाद झाले मग. किती बसल्या सगळ्या? 5-6 ना. आंबळे काढून घेते आता, शिजलेत चांगले. दाखव बरं इकडे जवळून. इकडं बघा. आता त्या बाकीच्या आहेत ना त्या ठेवून घेते, त्याच्यानंतर मग झाले. जास्त काही उशीर लागत नाही त्याला फ्राय व्हायला. मगाशी होत्या 6 आणि या किती आहेत बरं? या 7 आहेत ना. 7 आहेत या. ना आंबळ्यांची फ्राय होती तोपर्यंत मी सगळी जाळी आणि टूप आहे ना पिशव्यामध्ये भरून घेतोय. मग 2 पिशव्या भरून घेतोय पहिलं, तर मग तिथून पुढे ना आंबळे झाले की मग जेवण करायचं. स्वयंपाक झालाय सगळा आणि आणलाय सुद्धा बघा इथं. इतका भात आहे बारक्याच पातेल्यामध्ये, आणि इकडं आंबळे फ्राय बनवलेले. ती तर एकदमच भारी झाली बघा, एकदम भारी झाली आंबळे. आणि परत त्या साईडला आंबळेचं कालवण इकडं बघा या कढईमध्ये. तर आता मस्तपैकी जेवायचं आणि जायचं आता घरी. येते ना वाढतं पिंकेत आणि चमच्याने. येते ना. चमचा सुद्धा आहे ना बारकाच आणलेला. या साईडला बघा ताट आलंय आंबळीचं कालवण, त्याच्यामधलं हे आंबळे, आणि या साईडला फ्राय आणि भात. घे चल तू पण. थोडंच बनवलेला भात तरी सुद्धा ना एखाद्या वेळेस राहणार येतो ना. हा, त्यातला राहणार आहे तसाच. पातेला सुद्धा ना बारकाच आहे, कारण तर 2 माणसाला कमीच लागतोय. हे आलं पिंकीचं ताट. आता बसतोय आम्ही जेवायला. वाढून घेतलं ताट, आणि तरी सुद्धा ना भरपूर आंबळे राहिलेत इकडे बघा अजून या कढईमध्ये इतके. आणि भात पण आहे अजून बराचसा. आता बघू जितका खप्पन तितका खायचं, नाहीतर मग कालवण तर एकदम भारी आहे, घरी घेऊन जाऊ. ये जेवायला आता आम्ही जेवण घेतोय. आंबळे कडक आहे, तर आंबळे ना अशाच खाऊ शकतोय, त्याला काही जास्त काटे नसतात. तुम्हाला दाखवतोय आंबळीला काही जास्त काटे नसतातच. हे बघा
आंबळी तर एकदम भारी झाली. कालवण पण मस्त झालंय. कालवण पण मस्त झाले ना. हा. आणि इकडे भात आहे. ही बघा कालवणामधली आंबळी. आंबळी आहे ना सगळ्या माशापेक्षा भारीच लागते चवीला. तर या जेवायला जेवण घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर उरकून आहे ना घरी जायचंय. जेवण झालं आता. भांडे घेते पिंकी आता घेऊन. जेवण तर एकदम मस्त होतं आणि बाकी उरलंय ना ते घरी घेऊन जाणार आहे आता आम्ही. घरी घ्यायचंय. पोरं खातीन. आंबळे काही जास्त भेटत नाही त्याच्यामुळे ना घरी चालवलंय. आणि तरी सुद्धा आहे ना पाठीमध्ये आहेत थोडे आंबळे, त्या घरीच बनवायला घ्यायचे. त्याची रेसिपी बनवू संध्याकाळी. घरची तरी खातीन, काही जास्त भेटतच नाही ना त्याच्यामुळं. चला दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. इकडे बघा ह्या इतके आंबळे आहेत राहिलेले अजून. तर आता आहे ना ते घरी घेऊन चाललो आम्ही. आता आहे ना नदी मोकळे झाले बघा. सगळं गावात ह्या साईडला येऊन बसले. चला आता सगळं उरकून आहे ना निघालो आम्ही घरी. आता आहे ना इथून पुढे जास्त काही दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.